नमस्कार. गृहिणी एक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरात एक का असेना व्यक्ती आपल्या कुळस्वामी असू दे किंवा कुळस्वामिनी असू दे त्यांच्यासाठी नवरात्रीचा उपवास करतं. काही जणांच्या इच्छापेक्षा असतात, काही जणांच्या वडिलोपार्जित किंवा वंश परंपरेनुसार आपल्या घरात एक तरी नवरात्री करणारी व्यक्ती असावी असं प्रत्येकाच्या घरात असतं. त्यानुरूपच प्रत्येकाच्या घरी नवरात्री उत्सव घटस्थापना करून सुरुवात होते. तर तुम्हा सर्वांचाही हा नवरात्रीचा उत्सव खूप खूप आनंदात जावो. तर आजचा विषय आहे महिलांसाठी स्पेशल, कारण की सणवार आले की महिन्याची कुठली ना कुठली प्रॉब्लेम असतात. अर्थातच काय तर मासिक पाळी. महिलांना सणवार आले की मासिक पाळीचं टेन्शन येतं. तर काय येतं तर काहींचं काय असतं की सणवाराच्या अगोदर येते मासिक पाळी, काहींची सणामध्ये येते मासिक पाळीची तारीख, तर काहींचे सणानंतरही येते. तर अशा वेळेला त्या स्त्रियांच्या मनात प्रत्येक वेळेला कोणते ना कोणते प्रश्न असतात का, तर काय करायचं, मासिक पाळी येणार किंवा आली आहे किंवा होईल, ह्या टेन्शनच त्या निम्म्या अर्ध्या झालेल्या असतात. स्त्रियांना नेमकं यावेळी काय करावं तेच सुचत नाही. काही काही घरात नवरात्री असते, म्हणजे नवरात्रीचा उपवास जास्तीत जास्त करून स्त्रियाच करतात. काही ठिकाणी पुरुषही करतात, पण जास्तीत जास्त बघायला गेलं तर स्त्रिया हा उपवास अत्यंत कटाक्षपणे पाळतात. आणि त्या बाबतीतच म्हणायला गेलं तर मासिक पाळीमुळं त्यांना थोड्याफार अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण की आजच्या काळातही मासिक पाळी आली की स्त्रियांना 4 दिवस सगळ्यांपासून दूर अलिप्त ठेवलं जातं. म्हणजे खेडोपाड्यामध्ये जर बघितलं स्त्रियांना एका विशिष्ट वेगळ्या खोलीमध्ये ठेवलं जातं. त्यांचं जेवण, त्यांचं न्हाणं असेल किंवा त्यांचं इतर वस्त्र असतील तर ती वेगळ्या पद्धतीनं ठेवली जातात, त्यांना धुतली जातात. म्हणजे काही काही ठिकाणी हे कटाक्षानं पाळलं जातं. पण हे पूर्वीच्या काळी ठीक होतं, पण आजकाल लोक चंद्रावर पोचले तर आपणही ह्या सगळ्या ज्या काही समजुती आहेत ते दूर करून या जे काही जग आता पुढे चाललं आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी देखील पुढे जायला काही हरकत नाही आहे. तर मासिक पाळी संदर्भात एकच बोलायचं आहे की आता नवरात्रीचा सण आहे. काही स्त्रियांचं कसं होतं की नवरात्रीच्या अगोदरही मासिक पाळी येते, तर अशा स्त्रियांना हा नवरात्रीचा उपवास करायला चालत नाही. कारण की हा शुद्धतेचा स्वरूप आहे. हा नवरात्रीचा उत्सव, या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही शुद्धतेनेच वापरली जाते. कारण की 9 दिवसाचा उपवास असतो. कारण देवी 8 दिवसाच्या युद्धानंतर एक 8-9 दिवस विश्रांतीचा तिचा काळ असतो आणि या दरम्यान कुठलंही अपकृत्य करायचं नाही किंवा हातून काही चुकीचं घडू द्यायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, हे कटाक्षानं पाळलं जातं. तर या नवरात्रीच्या काळामध्ये स्त्रियांना मासिक पाळीला तोंड द्यावंच लागतं. खरं तर हे काही चुकीचं नाही आहे किंवा कुठलंही गाजावाजा करण्यासारखं काही नाही आहे. आणि मासिक पाळी म्हटलं की कुठलाही धर्माचा त्याच्यामध्ये विचार होत नाही. कारण की आपण त्या मासिक पाळीला अशुद्धही म्हणू शकत नाही. कारण की आपल्या पोटी एक नवीन जन्म घेतो, त्या बाईला एक अपत्य प्राप्त होतं, म्हणजेच ती कुठेतरी एका नवीन पिढीला जन्म देत असते. मग हीच मासिक पाळी विटाळ कशी होऊ शकते हा सर्वांनी नक्कीच विचार करा. मासिक पाळी येणार म्हटलं की टेन्शन येतं, काय करायचं. काही काही ठिकाणी स्त्री ही एकटीच घरात असते. अशा वेळेला कुठलाही सण असू दे, कार्यक्रम असू दे, तर आपण काय करायचं, कसं करायचं, अशा अनेक प्रश्न त्या स्त्रियांच्या मनात असतात. नवरात्रीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मासिक पाळी जर अगोदर आली तर नवरात्रीचा उपवास करू शकत नाही. जर उपवास सुरू झाला आणि त्यानंतरच्या येणाऱ्या ह्या मधल्या 3-4 दिवसामध्ये जर मासिक पाळी झाली तर अशी स्त्री तो उपवास करू शकते. फक्त एकच असतं की त्या स्त्रीने इतरांपासून अलिप्त राहावं लागतं. काही ठिकाणी उपवास केला जातो, तर काही ठिकाणी म्हणजे उपवास हा मानला जात नाही खरं तर, पण मनातली एक सुप्त इच्छा असते की आपण तो नवरात्रीचा उपवास करावा. तर अशा ठिकाणी त्या स्त्रिया उपवास करू शकतात. फक्त त्यांनी काय करावं की देवाच्या कुठल्याही गोष्टींना, ज्या काही म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, पूजा अर्चा असेल, एखादं पाठ पठण असेल, तर अशा ठिकाणी त्या स्त्रियांनी देवाच्या जवळ जाऊन करू नये. तर त्यांनी थोडंसं देवापासून थोडंसं दूर राहूनच पाठ पठण करावं, चिंतन मनन करावं, उपवास करावे. फक्त देवाच्या कुठल्याही गोष्टीला हात न लावता, म्हणजे थोड्याफार गोष्टी ह्या पाळल्या तर काही हरकत नाही आहेत. पण आजच्या पिढीला हे गोष्ट पटेल अगर न पटेल, पण हे पाळणं हे आपल्या वंश परंपरेनुसारच आलेलं आहे. आणि त्यानुसारच तुम्ही बाजूला राहून तुम्हाला जर एखादं पाठ पठण करायचं असेल, देवीची आराधना करायची असेल, मंत्र पुष्पांजली म्हणायची असेल, जर तुमचं पाठ नसेल, तुम्हाला ग्रंथ वाचायचा असतील, तर तुम्ही थोडंसं बाजूला जाऊन, आजकाल तर इंटरनेटचा वापर सगळीकडे करतात, तर अशा ठिकाणी तुम्ही मोबाईलचा वापर करून तुमचे जे काही दिनचर्या असेल, तुमचे जे काही देवाबद्दलचे भावभावना असतील, चिंतन असेल, मनन असेल,
पाठ पठण असेल तर तुम्ही ते इंटरनेटद्वारा मोबाईलवरती पाहून ते करू शकता. फक्त त्या दिवसांमध्ये कुठलेही शिवाशिव करू नका, कारण नवरात्रीचा उत्सव खूपच शुद्धतेने आपण करतो. तर खरं सांगायचं तर स्वामींवरती तुम्हा सर्वांचा खूपच विश्वास आहे आणि माझा देखील आहे. स्वामी समर्थ देखील म्हणतात की विटाळ असं हे का सगळ्यांनी पाडलं, तर हे आपल्या लोकांनी पाडलेल्या हे काही चालीवृत्ती आहेत, रूढी परंपरा आहेत. विटाळ मासिक पाळी ही विटाळ होऊ शकते का, तर नाही. ज्या गोष्टीतून तुम्ही एका नवीन पिढीला जन्म देता ते विटाळ कसं काय होऊ शकतं. तर स्वामी समर्थ सांगतात की त्यांचे एक भक्त होते संत सोळप्पा महाराज, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तर त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती आणि स्वामींनी त्याच्या सत्यनारायणच्या पूजेला दुसऱ्या गावातील एका व्यक्तीच्या 13व्याचं जेवण सर्वांना खाऊ घातलं होतं. पण त्यावेळी स्वामींना प्रत्युत्तर कोण देणार ह्या एका शब्दाखातर सर्वांनी डोळे बंद करून गुपचूप ते जेवण जेवले. त्यावेळी त्या लोकांना काही झालं नाही. सांगण्याचा भावार्थ असा आहे की कधी कुठली गोष्ट किंवा अन्य काही विटाळ वगैरे काही नसतं. सर्वांनी अगदी मनापासून देवाची पूजा अर्चना करा, नामस्मरण करा. तुमचा नमस्कार, तुमच्या भावना देवापर्यंत नक्की पोचतात. त्यानंतर स्वामींची एक भक्त होती कालेकर म्हणून, तर त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं होतं. पण त्यांना तीच अडचण होती जी इतर स्त्रियांना असते, आणि ती अडचण म्हणजे काय, तर मासिक पाळी. मासिक पाळी येणार ह्या भीतीवर पोटी त्यांना तो गुरुचरित्राचं पारायण करावे की नको हाच त्यांना खूप मोठा प्रश्न पडला होता. मग त्यांनी काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. तर त्यांनी स्वामींच्या समोर जाऊन ते आपलं जे काही मनातल्या ज्या काही भावना आहेत, जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर मांडावीत आणि त्यांनी त्यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढतील ह्या हेतूनं त्या स्वामी समर्थांच्या भेटीला गेला. त्यावेळेस ती काही बोलायच्या अगोदरच स्वामी समर्थांनी सांगितलं, बिनधास्त तू गुरुचरित्र पारायण कर. मासिक पाळी वगैरे असं विटाळ वगैरे असं काहीच नसतं. हे तुम्ही लोकांनी पाडलेले ज्या काही आहेत चालीरीती आहेत, आमच्यासाठी सगळं काही म्हणजे सगळं काही असं म्हणजे चुकीचं नाही आहे. जे काय आहे ते परमेश्वरानं दिलेलं आहे आणि ते तुम्ही लोकांनी ते चुकीचं ठरवले. बिनधास्त तू गुरुचरित्र पारायण कर, पण ते करताना माझ्यासाठी एक ग्लास दूध ठेव आणि तू गुरुचरित्राचं पारायण कर. त्यावेळी त्या कालेकर बाईंनी गुरुचरित्राचं पारायण निर्विघ्नपणे पार पाडलं. तर सांगायचा भावार्थ एवढाच आहे की मासिक पाळी असू दे किंवा काय, शेवटी ते देवानं दिलेलं आहे. त्यामध्ये कुठलेही चुकीचे समज करू नका, गैरसमज तर अजिबात करू नका. मासिक पाळी आली की लगेच त्या स्त्रियांबद्दल चुकीचं ठरवलं जातं. आणि खरं सांगायचं तर इतर कोणी चुकीचं म्हणू न म्हणू, पण एक स्त्रीच्या बाबतीत खूप चुकीचं बोलते. मी देखील काही ठिकाणी बघितले की एका विवाहप्रसंगी माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या शेजारच्या ताईंच्या बाबतीत एक प्रसंग घडला. आमच्या त्या पाहुण्यांच्या घरी आमचं लग्न कार्य होतं आणि तिथं गेल्यानंतर एक स्त्री त्या शेजारच्या घरातली आली. त्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा होती त्या पाहुण्यांच्या घरी, आणि आपल्या इकडे पद्धत आहे की सत्यनारायणच्या पूजेनंतर प्रसाद घ्यायला बोलवलं जातं. त्यानंतर जे काही न्याहारीचं वगैरे ठेवलेलं असतं म्हणजे शिदोरी वगैरे ते सोडवण्यासाठी देखील ठराविक बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं. मग तिथं देखील एक स्त्री खूप लेट नंतर आली होती, कारण की ती नोकरी करत होती. एक मिडल एजच्या त्या लेडीज असतील, आणि त्या आल्यानंतर त्यांनी अचानक सांगितलं, आत येऊ का, की मला चालत नाही आहे. चालन ना आत आले तर, असं त्यांनी खरंच त्या स्त्रीनं ते विचारलं. मग त्या ठीक आहे या म्हटल्या, काय हरकत नाही, आता सगळं देवकार्य आमचं पार पडलेलं आहे तर तुम्ही आतमध्ये येऊ शकता असं त्या म्हटल्या. आणि मग त्या काकू आतमध्ये आल्या आणि पटकन तिथली एकच स्त्री अशी म्हटली की काय या बायकांना अक्कल वगैरे नसेल का, जर माहिती होतं मासिक पाळी झाले तर इथं यायची काय गरज होती का, लोकांच्या कार्यामध्ये विघ्न आणायचं, विटाळ आणायचा, ही कुठली पद्धत. म्हणजे एक बाईची दुश्मन खऱ्या अर्थानं असते. तर तुम्ही सर्वांनी असं खरंच काही करू नका. जग बदललंय, तुम्ही देखील बदला. तुमचे जे काही गैरसमज असतील ते दूर ठेवा. जगाप्रमाणे पुढे चालण्याचा प्रयत्न करा. मासिक पाळी म्हणजे काही कुठला गुन्हा नाही किंवा कुठलाही आजार नाही आहे. तो खऱ्या अर्थानं तुमचं शरीर शुद्ध करत असतो, आणि त्या शुद्धतेतूनच तुमचं ते काही रक्त अशुद्ध नसतं, तर ते त्याच रक्तापासूनच तुमच्या रक्ताचा गोळा तयार होतो, आणि तेच तुम्ही विटाळ म्हणता, अशुद्ध म्हणता. त्या व्यक्तीला बाहेर पाठवलं जातं, त्याच्यापासून दूर अंतर ठेवलं जातं. त्याची भांडी असतील, त्याचे जे काही कुठली गोष्ट असेल तर ते वेगळेपणानं केली जाते. तर तुम्ही अजिबात तसं करू नका. मासिक पाळी सणवार आलं की गोळ्या खाल्ल्या जातात. खऱ्या अर्थानं सांगायचं तर गोळ्या खाऊ नका, कारण की तुम्ही 4 दिवसानंतर कसं होतं की मासिक पाळी समजा जर 8 दिवसानंतर येणार असेल तर बायका किमान 8 दिवस अगोदर मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खातात. पण खऱ्या अर्थानं त्या खरंच खाऊ नका. तुम्ही आत्ता खाता,
कारण मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक प्रक्रियेचं जे काही चक्र आहे ते तुम्ही स्वतःहून बिघडवता आणि त्यानंतर जे काही परिणाम होतात ते परिणाम तुम्हाला जाणवत नाहीत. हां बाबा, माझं सण आलं आहे, माझं लग्नाचं कार्य आहे, कुठंतरी दुसऱ्या गावी फिरायला जायचं आहे, तर अशा वेळेला त्या मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाल्ल्या जातात. पण ह्या गोळ्या खाणं खरंच चुकीचं आहे, कारण त्याच्यामुळं तुमचं कोलेस्ट्रॉल ढासळतं, तुमचं रक्तदाब देखील कमी जास्त होतो, तुम्हाला सतत थकवा जाणवतो. आणि ह्या गोष्टी कधी होतात, तुम्हाला ज्यावेळी खाता त्यावेळी थोडंफार तुम्हाला होतं, समजतं की हा माझ्या पोटामध्ये काहीतरी हालचाल सुरू आहे, मग तुमची मासिक पाळी पुढे ढकलली जाते. तुमचा सणवार तर अतिशय चांगल्या पद्धतीने जातो. पण ज्या वेळेला मेनोपॉज येतो, म्हणजे तुमची रजोनिवृत्तीचा काळ जवळ जसजसा येत जातो तसतसं तुम्हाला त्या गोळ्या खाल्ल्याचा साईड इफेक्ट जाणवायला लागतो. त्यावेळी तुमची मासिक पाळी अनिश्चित होते. काही वेळेला एका महिन्यातच 2 वेळेला येतं, काही वेळेला एकदा मासिक पाळी चालू झाली की 15 दिवस, 3 आठवडे, काही काहींची तर 1.5 महिन्यात सुरू होते. तर तुम्ही असं खरंच काही करू नका. त्याच्यामुळं तुमच्या कमरेचा त्रास होतो, गर्भाशयाच्या पिशवीला जास्तीत जास्त इजा पोचते. त्यामुळं तुम्ही मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कुठलीही गोळी घेऊ नका. खरं तर हे सगळं म्हणजे चुकीचं आहे. मासिक पाळी येऊ दे, कधी यायची तेव्हा येऊ दे, फक्त तुम्ही शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने देवाची पूजा अर्चा करा, आराधना करा, नामस्मरण करा आणि कुठल्याही पद्धतीचे गैरसमज मनामध्ये बाळगू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. तोपर्यंत नमस्कार.